नमस्कार, तारा न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। कोल्हापूरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते कार्य करतात, पण त्यामध्ये प्रसिद्धीला जास्त महत्त्व न देता माणुसकीला महत्त्व देणारे ही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलींच्या सुरक्षितता आणि मदतीला धावून जाणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे गीता भारत हजूरकर। समुपदेशक म्हणून त्यांनी अनेकांचे संसार वाचवले, महिलांना आधार दिला आणि समाजातील वंचितासाठी आवाज उठवत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। कोल्हापूर पोलीस मित्र, हेल्पलाईन, सामाजिक संस्था आणि जनजागृतीच्या माध्यमातून त्या नेहमीच सक्रिय राहिलेत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवास, समाजकार्याची प्रेरणा आणि आजच्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर नमस्ते मॅडम। नमस्ते। तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सर्वात प्रथम मॅडम, तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मी एक शेतकरी कुटुंबातली आहे आणि तसं बघितलं तर सामाजिक क्षेत्रात मी अपघातानेच आले असं म्हणता येईल। लहानपणापासून घरातल्यांना सगळ्यांना बघत होते समाजामध्ये काम करताना। माझे काका कोल्हापूरचे पहिले महापौर होते आणि शेतकरी कुटुंबात असल्यामुळं ज्या काही पूर्वी झोपड्या जळायच्या किंवा संसार काही ना काही कारणाने लोकांना प्रॉब्लेम यायचे, तर घरातलं आमचं धनधान्य असेल, कपडे असतील, हे खुलं केलं जायचं आणि ते देताना मी बघत होते। लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या बघत असताना आपण सुद्धा समाजात काहीतरी करावं ही तळमळ होती, पण स्त्रीनी घराबाहेर पाऊल टाकायचं नाही किंवा जायचं नाही असं माझ्यासुद्धा घरात होतं। पण लग्नानंतर सामाजिक जी तळमळ असते ती काही गप्प बसू देत नव्हती। असं आर्थिक नियोजन आपल्याकडं खूप कमी प्रमाणामध्ये स्त्रियांच्याकडं असतं आणि समाजामध्ये काम करताना आपल्याकडं काही आर्थिक गुंतवणूक नाही किंवा आर्थिक पैसे नाही आहेत काही द्यायला, तर आपण काय करू शकतो? आजूबाजूला पाहायचं त्यावेळेला असं वाटायचं की समाजामध्ये जे संघर्ष चालू आहेत, जे दुःख आहेत, लोकांच्या समस्या आहेत आणि त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत किंवा पोलिसांच्याकडे जाऊनच त्याचं निराकरण होणार नाही, तर आपण सुद्धा काहीतरी त्या माध्यमातून प्रयत्न केले गेले पाहिजेत, ही एक तळमळ त्याच्यामध्ये मला माझीच दिसून यायची आणि मग मी त्या क्षेत्रात उतरले। असाच एक घटना सांगते की आमच्या घरासमोरच एक मोठा दर्गा आहे आणि त्या दर्ग्यासमोर एक रिक्षा उभी होती आणि त्या रिक्षामध्ये एका बाईला खूप वाईट पद्धतीनं मारलं जात होतं आणि ती खूप जोरजोरात किंचळत होती अक्षरशः। मी ते बघून पुढं गेले, पण पुढं गेल्यावर मला राहवलं नाही की त्या बाईचं काय झालं असेल, म्हणून मी पुन्हा आले। त्यावेळेला पाहिलं तर तिला समोर दर्ग्यामध्ये नेलं होतं आणि दर्ग्यामधले सुद्धा लोक सांगत होते की तुम्ही तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, इथं तुम्ही घेऊन येऊन तिचं हाल करू नका। त्यावेळेला त्या बाईला अर्धनग्न स्थितीमध्ये झाडाच्या पाल्याने मारत होते। तसं करत असताना मी त्यांना म्हटलं की नाही, दवाखान्यात आपण हिला घेऊन जाऊया, सांगतात ते बरोबर आहे। मग ते म्हटले की आमच्याकडं काही पैसे नाही आहेत। तर मग अशा अवस्थेत काय करायचं? तर म्हटले जे पैसे लागतील ते मी घालीन। मग मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संपर्क साधला। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा। त्या बाईला मी शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथं तिला चेक करत होते आणि 3ऱ्या मिनिटाला ती बाई तिथं मरण पावली आणि तिच्याबरोबर आलेले लोक होते ते दंगा करायला लागले आणि म्हटले, मॅडम तुम्ही इथं तिला हॉस्पिटलमध्ये का घेऊन आला? कारण तिच्या अंगात जे भूत आहे ते आता बाहेर पडणार आणि आम्हाला सगळ्यांना त्रास देणार। ती त्या दर्ग्यामध्ये बरी झाली असती आणि आता हे भूत तुमच्या अंगात जाणार। परत मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला। त्यांनी मला सांगितलं की अगदीच काही प्रॉब्लेम आला तर आम्ही येतो, पण तुम्ही घाबरू नका। आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलमधून असं सांगण्यात आलं की हिचं पोस्टमार्टम करावं लागेल, कारण आली आणि लगेच मृत झाली तर कशामुळं मृत झाली हे कळायला पाहिजे। त्याच्यामुळं मग नंतर तिला CPR रुग्णालयात स्वतः आम्ही घेऊन आलो। त्या रिक्षेवाल्याला म्हटलं, बाबा तू ह्याच्यामध्ये चांगली भूमिका पार पाड आणि आपण CPRमध्ये जाऊया। CPRमध्ये आल्यावर त्या तिच्या घरच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनी असं हे केलं की तिचं पोस्टमार्टम करायचं नाही, ते भूत बाहेर येईल आणि सगळ्यांना त्रास देईल। तिथं मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आले, त्यांच्याबरोबर त्यांचं आम्ही काउन्सिलिंग केलं, कारण कळायला पाहिजे होतं की ती कशामुळं मृत पावली। त्याच्यानंतरनं मग तिचं पोस्टमार्टम केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की तिला मेंदूज्वर झाला होता
आणि मेंदूज्वर झाला असताना तिला शासकीय रुग्णालयातून आपल्या जबाबदारीवर त्या नातेवाईकांनी घरी नेलं होतं आणि ती अशा प्रकारे तिच्यावर अघोरी काहीतरी प्रयोग केले गेले असतील आणि त्याच्यामुळं व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं ती तिथं मृत झाली. आणि तो माझ्या जीवाला ती घटना एवढी लागली की म्हटलं ह्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. लोकांच्यामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या मानसिक असतील, भावनिक असतील, शारीरिक, आर्थिक आणि त्याच्यामुळं त्यांना त्रास होतोय, तर आपण इथं काहीतरी केलं पाहिजे. आणि लोकांच्यामधले ते संघर्ष, त्यांची आर्थिक कुमकुवता लक्षात आली आणि मग म्हटलं की नाही, ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांना काही त्रास असतील तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कमी केले गेले पाहिजेत. आणि असा माझा तो सामाजिक प्रवास चालू झाला आणि आजही चालू आहे. तर खूप छान मॅडम, तुमचा प्रवास अगदी छान रीतीने चालू झाला आहे. तर आता व्यसनमुक्ती किंवा कौटुंबिक समुपदेशन करताना खूप असे कठीण प्रसंग येतात की ज्यातून अक्षरशः आपण हादरून जातोय. तर तुमच्या जीवनात असा एखादा प्रसंग घडलाय का? समुपदेशन करणं म्हणजे काही मानसिक रुग्णांनाच ते समुपदेशन केलं जातं असा काही समाजामध्ये आपल्या गैरसमज आहे आणि त्याच्यामुळं संवादाचा अभाव कमी असतो आणि त्याच्यामुळं अपघाताने किंवा ठरवून लोक आत्महत्या करतात किंवा व्यसन एखादं लागलेलं असतं तर त्या व्यसनातून आपण बाहेर पडू शकत नाही आणि त्याला फक्त आणि फक्त औषधांचीच गरज आहे असं कुठंतरी मानलं जातं. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण संवाद साधतो आणि संवादाच्या अभावामुळं सुद्धा कधी कधी तणाव वाढले जातात आणि आपल्या कुटुंबामध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा काही समस्या निर्माण होतात आणि त्यातलीच एक समस्या म्हणजे व्यसन लागतं माणसाला. मग ते कुठलंही व्यसन असू शकतं, असं काही नाही की फक्त ते ड्रिंक प्याल्यामुळंच किंवा अफू-गांजा ओढल्यामुळंच ते व्यसन निर्माण होतं असं नाही. तर वेगवेगळी व्यसनं आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि ती व्यसनं आपल्याला जर कमी करायची असतील तर त्याचं प्रभावी माध्यम समुपदेशन करणं आहे. आणि ज्या वेळेला एखादा माणूस व्यसनातून निघालेला असतो तर ती त्याची फक्त कौटुंबिकच समस्या नसते तर ती आपल्या समाजाची सुद्धा समस्या असते आणि त्याचं निराकरण करून एखाद्या आपण कुटुंबाला वाचवणं ही आपली सामाजिक जबाबदारी असते आणि ती आपण सगळ्यांनीच पार पाडली पाहिजे. आणि अशातच ह्या लोकांचं समुपदेशन करतो त्यावेळेला असं लक्षात येतो की मानसिक चिंता त्यांना असते, आर्थिक असते, काही गुंतागुंतीच्या घरातील समस्या असतात आणि त्या समस्यामध्ये माणूस आपलं दुःख विसरून जाण्यासाठी काहीतरी व्यसन करतो आणि त्यातूनच मग त्या कुटुंबाच्या समस्या निर्माण होतात आणि त्याच्यावरती मग आपण त्याचं समुपदेशन करतो. पहिला त्याला काय म्हणायचं आहे हे पहिल्यांदा आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि एक समुपदेशक म्हणून मला असं वाटतं की समोरच्याला आपण बोलू दिलं पाहिजे. आपण समोरच्याला बोलूच दिलं जात नाही आणि मग तो त्याच्या मनात जे काही संवाद साधायची प्रक्रिया असते तो ती विसरून जातो किंवा नकोच हे आपल्याला काही सांगायला. कारण समुपदेशन करताना समोरच्याचं जसं म्हटलं की ऐकून आपण न घेता आपणच त्याच्यावरती आपली जाणीव जबाबदारी त्याची काय आहे म्हणून त्याला शिव्याशाप देत राहतो, ओरडत राहतो, भांडत राहतो आणि मग त्यावेळेला तो ठरवतो की आपण यातनं बाहेरच यायला नको आणि आपण व्यसनांच्या आधारी जावं. म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा घरातल्यांनी जर एखादं असं व्यसन लागलं असेल तर त्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं, संवाद साधणं महत्त्वाचं असतं आणि औषधोपचारानं नाही तर माणसाच्या बोलण्यामुळं सुद्धा हे सुद्धा एक प्रभावीपणे मला वाटतं की औषधोपचारच आहे आणि तो समुपदेशनाचा आपण औषधोपचार जर करून घेतलं तर लवकर आपण बरं होऊ शकतो असं मला वाटतं. अच्छा, आता आजकाल आपण पाहतोय की समाज बराच पुढं गेलेला आहे. यामध्ये मुलींची छेडछाड किंवा मुलींची असुरक्षितता किंवा इतर काही घटना असतील तर एक समुपदेशक आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशा गोष्टींकडे तुम्ही कसा पाहता? पहिल्यांदा आपला जो समाज आहे तो पुरुष प्रधान आहे. महिलांच्या बाबतीत खूप संकुचित प्रवृत्ती त्यांची असते आणि महिलांच्याकडं बघताना ती फक्त एक भोगवस्तू आहे म्हणून बघितलं जातं किंवा तिला शिक्षण कमी देण्याकडं कल वाढलेला असतो किंवा आता आपण जर बघितलं
तर महिला जन्माला घालतानाच तिचा विचार केला जातो की मुलगी होईल का मुलगा होईल, आणि ह्या वृत्तीमुळं मला वाटतं महिलांच्यावर अत्याचार अधिक प्रमाणात वाढत चाललेले आहेत, तिच्यावरची छेडछाड अधिक प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. आणि असं करत असताना आपण समाजातील महिलांना एक महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. मला असं वाटतं ही सुरुवात आपण कुटुंबातल्या महिलांच्याकडून दिलं पाहिजे, की आपल्या घरात ज्या वेळेला एखादी महिला असती आणि त्या महिलेची जशी आपल्यावर जबाबदारी असती, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी असती, तसं मला वाटतं की समाजामधील प्रत्येक स्त्रीकडं बघताना आपण ती आपल्या घरातीलच एक सदस्य आहे म्हणून बघितलं गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, मग त्या स्त्रीला आपण पाठिंबा दिला पाहिजे, किंवा काय घटना घडली आहे हे न बघताच आपण ज्या वेळेला तिला दोष द्यायला चालू करतो, त्यावेळेला मला असं वाटतं की ती प्रवृत्ती अजून बळावते आणि मग ते प्रोत्साहन वाढतं. मग ते छेडछाड करण्यासाठी असू दे किंवा तिला नावं ठेवण्यासाठी असेल, असं असू शकतं. पण म्हणूनच म्हणते की आपल्या घरातील स्त्री ज्या वेळेला आपण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तसं समाजातील सुद्धा स्त्री सुरक्षित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले गेले पाहिजेत. आता मॅडम, तुम्ही व्यसनमुक्ती असू दे, अंधश्रद्धा निर्मूलन असू दे, किंवा महिलांना गरजेच्या वेळी महिलांच्या गरजेच्या हाकेला धावून जाण्याची तुमची प्रवृत्ती असू दे, तर यावेळी सगळ्यांना तुम्ही मदतीला जाता किंवा त्यांना उभं करता. तर गीता हसूरकर यांच्या जीवनात कधी संघर्षाचा सामना करावा लागला का? हे बघा, आता आपण स्त्री आहोत आणि प्रत्येक स्त्री असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा येतोच. पण त्या संघर्षाला आपण घाबरून न जाता त्याला आपण धैर्यानं उभं राहिलं पाहिजे, आणि हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतं. आणि तो जर संघर्ष आपण आज, आता तुम्ही बघता की प्रत्येक स्त्री नोकरीला जात असते, तिच्यावर तिथं काही अत्याचार होत असतात, किंवा चालताना जरी आपण बाहेर पडलो तरीसुद्धा कोणतरी आपली छेडछाड करत असतो. तर हा संघर्ष करत असताना मला असं वाटतं की तो संघर्ष माझ्यासुद्धा आयुष्यात आला असेल, किंवा त्याला आपण रोज जाताना सुद्धा स्ट्रगल करतो. काही टीका टिप्पणी होतात, काही वेळेला आम्ही काम करतो त्याच्यावरती काहीतरी ताशोरे ओढले जातात. पण आपल्याला सामाजिक काम करायचंच आहे, किंवा एक स्त्री म्हणून जर आपल्याला उभंच राहायचं असेल, तर मग ह्या सगळ्याला मला वाटतं की आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. आणि ते तोंड देत असताना एक स्त्रीच एक स्त्रीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू शकते. आणि मला असं वाटतं की आपलं कोल्हापूर आहे, तर इथं काही वेळेला असं बघितलं जातं की पुरुषसुद्धा इथं पुरुषप्रधान जरी असली सत्ता असली, किंवा आपल्या घरात जरी पुरुषांचं चालत असलं, तरी तिथं स्त्रीला खूप चांगल्या पद्धतीनं आता पुढं केलं जातं, किंवा तिला जाऊ दिलं जातं, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा काय. तर माझ्या बाबतीत असं मी म्हणेन की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की माझ्या घरामध्ये कुठलीही स्त्री उंबऱ्याच्या बाहेर जाणारी नव्हती, कारण माझ्या माहेरचं वातावरण तसं होतं. पण मी ज्या वेळेला लग्न होऊन आले आणि काही वर्षानंतर समाजामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आणि त्याच्यामुळं माझं जे व्यथित होत होते, मुलं लहान होती, त्यावेळेला मी काही ना काहीतरी करून मदत ती थोडीफार होत होती. पण जसजसं आपलं वय वाढत जातं आणि समाजामधल्या काही प्रवृत्ती जिथं बघितल्या जात होत्या, तिथं एक दोन वेळा मी गप्प बसू शकत असते. पण तिसऱ्या वेळेला तीच प्रवृत्ती जर त्याच व्यक्तीला किंवा त्याच कुणालाही समाजातल्या त्रास देत असेल, तर तिथं आपण आपला जो साधापणा असतो किंवा काय, तर तिथं आपण नेटानं उभारतो. कारण आपल्याला त्या जी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तिला आपल्याला न्याय द्यायचा असतो. आणि त्याच्यासाठी संघर्ष हा माझ्या जीवनात आला, पण मी दटून आहे, मी निर्भयपणे काम करू शकते. मी रात्री 1, 2, 3, 4 कितीही वाजले तरी मी एकटी बिनधास्त बाहेर जाऊ शकते. जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला मी तोंड देऊ शकते. आणि काही प्रमाणात जे माझे मित्रमैत्रिणी आहेत, जो समाज आहे, तो माझ्या पाठीमागं उभा आहे. म्हणूनच मी आज हे मॅडम अगदी नेटाने करू शकते असं मला वाटतं. बरोबर, खरंच आहे मॅडम की येणाऱ्या परिस्थितीला प्रत्येक स्त्रीनं तोंड दिलं तरच ती पुढे जाऊ शकते. तर मॅडम, आजकाल आपण बघतोय सोशल मीडियाद्वारे मुलं किंवा मुली किंवा आजचा समाज बराच पुढे गेलेला आहे. तर सोशल मीडियाकडे एक प्रसिद्धी म्हणून पाहिलं जाते किंवा समाजकार्य म्हणून पण पाहिलं जात नाही, फक्त प्रसिद्धी आणि प्रसिद्धी. यावर तुमचं काय मत आहे?
मला असं वाटत नाही, कारण जिथं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते, तर ज्या वेळेला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीमध्ये येतो, तर ते मला वाटतं ही प्रसिद्धी म्हणजे आपलं अंतिम ध्येय तर नसतं. पण प्रसिद्धी आपण आल्याशिवाय एखादी ज्या वेळेला घटना घडते, ती घटना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढं उभी करतो. मग ती एखाद्याला मदत करण्याची असेल, किंवा एखाद्या ठिकाणी अपघात झालेला असेल, एखाद्या ठिकाणी एक कुटुंबाच्या कुटुंब वस्त्या जळलेल्या आपण बघतो, किंवा आपत्कालीन ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतो. आणि मला असं वाटतं की त्या माध्यमातूनच मग लोक सहाय्य करायला पुढे येतात, मदत करायला पुढे येतात. पण जर त्याचा वापर जर काही लोक प्रसिद्धीच्या माध्यमातून पैसा मिळवणे ह्याच्यासाठी करत असतील, किंवा त्यांचं ध्येय काहीतरी वाईट असेल, किंवा आता आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या स्त्रीला त्रास देणं असेल, तिचे व्हिडिओ, तिचे फोटो सोशल मीडियावर टाकणं, आपत्तीजनक ते फोटो असू शकतात. तर अशा पद्धतीनं जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमात येत असू तर ते चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की आजच्या युगामध्ये सोशल मीडिया ही खूप महत्त्वाची आहे. किंवा गीता हसूरकर जर काही काम करत असेल तर हे तुम्हाला माहीत आहे, पण समाजाला माहीत नाही. आणि तो जर माझ्यापर्यंत मला जर पोचवायचं असेल आणि मला जर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना तळागाळात ती मदत करायची असेल, तर मला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागेल. माउथ पब्लिसिटी असते, त्याच्यामुळं एकमेकाला त्याच्यामध्ये सांगितलं जातं की सोशल मीडियावर ही पोस्ट आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी मदत करू शकतो. तर ते आपल्या घेण्यावरती आहे. पण मला असं वाटतं की शाप की वरदान, असं तो प्रश्न मला तुम्ही विचारलेला आहे. दोन्ही बाजूने विचार केला तर दोन्ही पण बॅलन्सिंग आहे. मॅडम, आतापर्यंत तुम्ही बरीच कामं केलेलं आहे. महिलांसाठी असू देत, गरिबांसाठी असू देत, मुलींसाठी असू देत, किंवा एखाद्या व्यसनाधीन कुटुंबासाठी असू देत. हे सगळं करत असताना तुमचं अंतिम ध्येय काय असणार आहे? हे बघा, आपण आता तुम्ही जे विचारला की अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा पर्यावरण असेल, सगळं मूळ एकच आहे. पण त्याच्यावर आपण संवेदनशीलपणे काम करणं गरजेचं आहे. आणि ती संवेदनशीलता जर प्रत्येक मनुष्यामध्ये असेल तर ह्या सगळ्यामध्ये काम करताना आपल्याला सामाजिक कार्यकर्त्यांचं तुम्हाला तिथं गरज भासणार नाही. तुम्ही स्वतः ती कामं करू शकता. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आता समाज पुढे येत आहे की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा चाललेल्या आहेत, किंवा आपण बघतो की पर्यावरणाच्या दृष्टीनं जे प्रदूषण असेल, तर इथं लोक संवेदनशीलपणे काम करू शकतात. तसंच मी सुद्धा तिथं संवेदनशीलपणेच काम करते. आणि कुठलीही घटना जर घडलेली असेल तर त्या घटनेचा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. त्याचं आजूबाजूची परिस्थिती पाहणं गरजेचं असतं. आणि अंधश्रद्धेचं काम करताना मला असंच वाटतं की ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत आणि त्याच्यामुळं मानवाला त्रास होतो, आणि त्याची मानसिक, शारीरिक, आर्थिक जिथं त्रास होतो त्याला, किंवा तिथं त्याला बळी दिलं जातं काही वेळेला, तर अशा वेळेला ती अनिष्ट रूढी परंपरा आपल्याला समाजातून हद्दपार करावी लागेल. आणि ती आपण का हद्दपार करतोय ह्याचं कारण किंवा अभ्यास आपण लोकांच्यापर्यंत ज्या वेळेला पोचवू, त्यावेळेला मला असं वाटतं की समाजसुद्धा तेवढा सक्षम होईल आणि सजगरित्या काम करेल. एक उदाहरण अंधश्रद्धेचं एवढंच घेईन की आपण घरामध्ये अमावस्याला लिंबू बांधतो, मिरची बांधतो आणि बिब्बा बांधतो. तर हे एक छोटंसं उदाहरण मी देते की पूर्वीच्या काळामध्ये हे का लावलं जात होतं. तर त्याच्यामध्ये खूप काही वस्तू होत्या. बिब्बा होता, लिंबू होता, मिरची होती, कांदा होता, हळद होती, परत वेगवेगळे असे आपल्या आजूबाजूला लसूण होता. तर हे का बांधत होते, तर पूर्वीच्या काळी अमावस्येच्या रात्री प्रवास करताना जर एखादा साप चावला किंवा चक्कर आली माणसाला, किंवा जखम झाली, खरचटलं, पडला, मुक्कामार लागला, तर ह्या ज्या वस्तू तो आपल्या घराच्या बाहेर टांगून ठेवत होता. किंवा बैलगाडी ही दळणवळणाचं साधन होतं, तर त्या बैलगाडीला तो लावत होता. तर त्याचं कारणच हे होतं की बिब्बा हे आहे, हे आयोडेक्ससारखं काम करतं की जिथं तुम्ही पडला असाल तर तिथं ते लावता येतं. लिंबू
पाण्यात पिळून तुम्ही ते एनर्जी ड्रिंक म्हणून घेऊ शकता. आणि मिरचीचा उपयोग अशासाठी केला जायचा की एखाद्या वेळेस आपण अंधाऱ्या रात्री चालताना जर साप चावला जायचा आणि तो साप चावला तर ती मिरची चावून बघितली जायची की मिरची जर कुठलीही टेस्ट त्याची नाही बदलली किंवा तो तिखटच ती मिरची लागली तर तो साप बिनविषारी, आणि जर त्या मिरचीची कुठलीही चव आपल्याला लागली नाही तर तो विषारी समजून त्याच्यावर उपचार लगेच केले जायचे. किंवा कांदा असेल तर तो कांदा चक्कर आल्यावर लगेच फोडून हे केलं. तर हे त्याचे उपयुक्त गुणधर्म आहेत, हे लोकांनी मला वाटते लक्षात घेतले जावेत. आणि आत्ता तुम्ही बघता की पूर्वीच्या काळी ती रक्तचंदनाची बाहुली लावली जायची की त्याचे किती उपयोग आहेत, आणि आत्ता ती लोक कापडी बाहुली लावतात आणि त्याचं एकदम विकृत आणि एखाद्यावर करणी भाणामती करण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू वापरल्या जातात. मला असं वाटतं की ज्या वेळेला एखादा उतारा टाकलेला असतो तो लिंबू आपण सरबत करून पितो तर त्याचे गुणधर्म काही बदलत नाहीत, मग माणसावर त्याचे गुणधर्म कसे काय बदलू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला अंधश्रद्धा नेमकी काय आहे हे आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं. अच्छा, तर मॅडम आता तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करताय, तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की समाज आज बराच पुढे गेलाय, तर काय कारणं असू शकतात की अंधश्रद्धा आजही लोकांच्या मध्ये दिसून येते? पूर्वीच्या काही मी जसं म्हटलं की चांगल्यासुद्धा आपल्या परंपरा आहेत, चांगल्या रूढी आहेत, तशा ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत की ज्या सातत्यानं चालू आहेत. आणि बघा की आपली आजी सांगते, आपली आई सांगते, परत आपण आपल्या मुलींना सांगतो, तर हे एकमेकाकडून एकमेकाकडं जात आहे. आणि त्याच्यामुळं एक दहशत, एक भीती लोकांच्या मनामध्ये असते की अरे नाही, आपण अमावस्याला जर लिंबू बांधला नाही किंवा नारळ फोडला नाही तर त्याचा आपल्यावर काहीतरी वाईट परिणाम होईल. ह्याचं शास्त्रीय कारण किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, जरी ते फोडलं जात असेल, जरी तो लिंबू मिरची लावली जात असेल, पण वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो जर अभ्यास न करता आपण फक्त कितीही तुम्ही चंद्रावर जावा, तुम्ही मंगळावर जावा, कितीही प्रगती केली आणि तुम्ही घरात येऊन जर तो लिंबू मिरची लावली किंवा तुम्ही जर भूताची भीती मनामध्ये घालून जर रात्रीचा प्रवास करणं टाळलं तर मग तो एक अंधश्रद्धेचा भयानक प्रकार होईल. आणि आपण आपल्या मुलांना काय द्यायचं आहे की तेच की तुम्ही जाऊ नका, अंधारात जाऊ नका, तुम्ही एकटं जाऊ नका, ही जर भीती आपण घरातूनच निर्माण करत असेल तर ती पिढ्यानपिढ्या अजून आपण पुढं म्हणजे चालत राहील. पण मी जिथं आत्ता काम करते तिथं खेडेगावातही असेल किंवा शहराच्या काही भागातही असेल, समाज सक्षम झालेला आहे, तो पुढे येत आहे. आणि तुम्ही आत्ता मगाशी जसं मला विचारलं की सोशल मीडियाचा उपयोग, तर त्याच्यावर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की काही कमेंट्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आत्ता पॉझिटिव्ह असतात की अरे तुम्ही हे कुणाच्या नादाला लागताय, काय करताय. आणि समाजामध्ये आत्ता महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्या खूप चांगल्या पद्धतीनं शिकलेल्या असतील तरीसुद्धा त्या भोंदूबुवा बाबाच्या नादाला कशा प्रकारे लागतात ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा समाज आपण कुठंपर्यंत घेऊन जात आहोत. आणि आत्ता ज्या वेळेला त्या भोंदूबुवा बाबांना पकडलं जातं त्यावेळेला अंतिम सत्य काय बाहेर येतं. बरोबर. तर मॅडम, आजपर्यंत तुम्ही बरंच काम केलं आहे आणि या कामाचं पोचपावती तुम्हाला पुरस्काराद्वारे मिळाली गेली आहे. तर आजपर्यंत तुम्हाला इतके पुरस्कार मिळालेत, एखादा असा पुरस्कार आहे की जो तुमच्या मनाला भावला आहे? खूप पुरस्कार मिळाले गेलेले आहेत आणि छोटा पुरस्कार असेल किंवा मोठा पुरस्कार असेल, समाजाने माझा खूप आदर केलेला आहे आणि मला मानाचं स्थान देत जिथं तळागाळातील लोकांसाठी मी रात्री अपरात्री जाते किंवा निर्भीडपणे मी काम करते, मला खूप लोकांचा पाठिंबा असतो. आणि मला असं वाटतं की ती प्रत्येक ट्रॉफी असेल किंवा एखादा प्रशस्तीपत्रक असेल, सगळं मला सारखंच आहे. असं काही मी त्याचं मोजमाप करत नाही की ही मला छोटी मिळाली, ही मला मोठी आणि ही मला चांगली मिळाली. प्रत्येक संस्थेने, प्रत्येक तालमीने आणि समाजातील प्रत्येक घटकाने माझा खूप चांगल्या पद्धतीनं सत्कार केलेला आहे. पण ज्या वेळेला मी एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या स्त्रीच्या रात्री अपरात्री मदतीला धावते किंवा मी माझं कर्तव्य करत असते समाजाप्रती, आणि त्यावेळेला तिला जी मदत मिळालेली असते आणि तिच्या तोंडावर जे
हसू आलेलं असतं किंवा जी समाधानाची एक प्रकारची छटा आलेली असते आणि ती ज्या वेळेला म्हणते की हा बदल मॅडम तुमच्यामुळं घडलेला आहे, तर तो पुरस्कार मला सगळ्यात मोठा असतो की तिच्या चेहऱ्यावरचं हसू. ज्या वेळेला आम्ही जटा निर्मूलन करतो, ती जी स्त्री असते पिढ्यानपिढ्या तिच्यावरती ते जटांचं ओझं निर्माण झालेलं असतं आणि बिचारी अगदी म्हणजे ज्येष्ठत्वाच्या वयाकडे येताना तिला जो काही त्रास झालेला असतो की ते पाणी मुरलेलं असतं, कधी कधी आम्ही जटा काढतो त्यावेळेला त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या पाली, ढेकणं, डास किंवा झुरळ असतं. तर अशा वेळेला आम्ही ते करत असताना तिला एक प्रकारची भीती असते. त्यावेळेला आम्ही तिला सांगतो की जर तुला देवाची भीती असेल, समाजाची भीती असेल, तर त्या समाजाला तू सांग की जर वाईट काय करायचं असेल तर गीता हसूरकरचं वाईट कर, माझं काही वाईट करू नको. आणि ती आम्ही जटा निर्मूलन करतो आणि त्यावेळेला त्या बाईचं जे चेहऱ्यावरचं हास्य असतं किंवा एक भीतीमुक्त वातावरण तिला तिथं निर्माण झालेलं असतं, तर तो माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. त्याचबरोबर मनोरुग्णांसाठी ज्या वेळेला काम करतो आणि त्यावेळेला त्या मनोरुग्णाला त्या किड्यामुंग्यातनं उचलून ज्या वेळेला एखाद्या आश्रमामध्ये त्याचं पुनर्वसन करतो, त्यावेळेला तिथं त्याला जे समाधान मिळतं तो मोठा पुरस्कार माझ्यासाठी असतो. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं समाजातला माझा आदर केलेला आहे, मला मान दिलेला आहे आणि तो मान मला पुरस्काराचा आहे. एखादी बाई ज्या वेळेला माझ्याकडे येते, गरीबातली गरीब बाई असेल आणि ते तिचं ज्या वेळेला काम आम्ही करतो, ती एक भयमुक्त जीवन जगत असते किंवा कौटुंबातील काही व्यसनाधीन झालेली माणसं चांगल्या मार्गावर लागलेले असतात. भाजी भाकरीचा डबा जरी मला घेऊन आली तर तो सुद्धा माझ्यासाठी एक मोठा पुरस्कार आहे असं मला वाटते. अच्छा. तर मॅडम, आतापर्यंत तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन किंवा व्यसनाधीनता ह्याच्यावर सगळ्यावर काम केले, तर असं काम करत असताना लोकांच्याकडून काही टीका किंवा अशा काही घटना घडलेल्या आहेत का? मी मगाशी जसं म्हटलं की आव्हानं असतात ती स्वीकारावी लागतात. एक माणसाचं चांगलं काम केलं की त्याच्याबरोबर 100 शत्रू निर्माण होतात, पण एका माणसाला कायद्याच्या चौकटीत राहून ज्याच्यावर जर अन्याय होत असेल आणि तो अन्याय आपण त्याचा नाहीसा करणं किंवा त्याच्या मदत करणं हे काही गैर नाही आहे. आणि समाजाला ते माहीत असतं की आपण एखाद्यावर अत्याचार करत असतो तर तो अत्याचार मोठा आहे की समाजामध्ये सामाजिक काम करणारा त्याच्या पाठीमागे ज्या वेळेला उभारतो त्यावेळेला मोठा असतो. म्हणून टीका टिप्पणी होत राहतील, पुरस्कार मिळत राहतील किंवा मिळणारही नाहीत, पण जे आपण एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो तिथं लोकांचा चांगला सहभाग मला आत्तापर्यंत मिळालेला आहे. लोक खूप चांगल्या पद्धतीनं टीका जसं करतात तसं मार्गदर्शनसुद्धा करणारे लोक आहेत. काही आपल्याकडून जर एखादं चुकीचं काम होत असेल किंवा वेगळ्या वाटेने जात असेल तर तिथं काही हक्कानी सांगणारे सुद्धा लोक असतात. काही वेळेला असं नाही मी म्हणत की प्रत्येक वेळेला मीच बरोबर असते, पण मी हे पण तुम्हाला मगाशी म्हटलं की एखादी घटना घडल्यावर ज्या वेळेला आपण परिस्थितीचा अभ्यास करतो किंवा खरोखरच ती बाई किंवा ती स्त्री असेल किंवा पुरुष संकटात आहे का, तिला मदत लागते का, हा आपण अभ्यास करून ज्या वेळेला त्या क्षेत्रात उडी मारतो किंवा त्या घटनेशी आपण बांधील राहतो त्यावेळेला लोकांना माहीत असतं की गीता हसूरकर काय करत आहे आणि त्याचं भान मला वाटते समाजाबरोबर मलासुद्धा आहे आणि ते भान राखतच मी आत्तापर्यंत सामाजिक काम करत आलेले आहे असं मला वाटतं. तर मॅडम, तुमचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे आणि इतर महिलांना अगदी घेण्यासारखा आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं की आजच्या तरुणीला किंवा या क्षेत्राकडे वळणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुणींनी स्वतःचं ध्येय गाठत असताना निर्भीडपणे पुढं यावं. समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत, स्त्रीभ्रूण हत्या आहे, परत बालविवाह होत आहेत, तर ह्याच्या विरुद्ध उभारलं पाहिजे आपण. आणि समाजामध्ये जसं आपल्या घरातून आपल्याला चांगला पाठिंबा असतो तसं बाहेरच्या स्त्रीला एखाद्या वेळेस तिच्यावर अत्याचार होत असेल तर तिला तुम्ही पाठिंबा द्या, तिचे दोष तुम्ही दाखवू नका, परिस्थिती समजून घ्या. आणि तुम्ही जोपर्यंत समाजामध्ये पुढं येत नाही तोपर्यंत समाज तुम्हाला घाबरवत राहील आणि खूप मोठं ध्येय साध्य करण्याच्या नादात तुम्ही माणुसकी विसरू नका. समाजाप्रती माणुसकी कमी होत चाललेली आहे तर ती माणुसकी तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा, एकमेकीला साथ द्या.
संघर्ष हा प्रत्येक स्त्रीमध्ये असतो, तर त्या संघर्षाची जाणीव ठेवत त्या संघर्षाच्या विरुद्ध उभं राहा. आणि मला असं वाटतं की ती संवेदनशीलता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला याचं सार्थकी लागेल असं मला वाटतं. तर आज आपण गीता हसूरकर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आयुष्यात अंधश्रद्धा या विषयाचं महत्त्व किंवा अंधश्रद्धा कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य याविषयी जाणून घेतलं आणि महिलांनी स्वतः पुढे येऊन सक्षम व्हावं हा त्यांचा संदेश खरंच प्रेरणादायी आहे. आणि त्यांनी आजवर लोकांच्या मनावर राज्य करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तर थँक्यू मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिलीत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.